नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी बालभारती पुस्तकातील पान नंबर 11वरील चित्र पूर्ण करूया ही कृती करून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेली आहे. अक्षरे क्रमाने लिही, त्याप्रमाणे ठिपके जोड, चित्र पूर्ण कर आणि चित्र रंग. याप्रमाणे आता आपण अक्षरे लिहायला सुरुवात करूया. अक्षरे लिहिताना अगदी क्रमाने आणि एकाच दिशेने आपल्याला लिहायची आहेत. सुरुवात आपण अ पासून करणार आहोत. अ कुठे आहे शोधा पाहू. या ठिकाणी अ दिसत आहे. अ, आ, इ लिहिलेला आहे. त्यापुढील अक्षर कोणते येते तर ई हे अक्षर आता आपण लिहू. त्यानंतरचे अक्षर असते उ. त्यानंतर उ, उसाचा. पुढील अक्षर आहे ए, मग ॲ, ऐ, ओ, अ, औ, आहा. येथे आता आपले स्वर लिहिले गेले आहेत. आता आपण व्यंजनांकडे वळूया. सर्वप्रथम व्यंजनांमध्ये येतो क. क या ठिकाणी लिहिलेला आहे. आता आपण क पासून सुरुवात करत त्याच दिशेने पुढे जात अगदी क्रम आपण पाळणार आहोत. ख, ग, घ, वाङ्मयाचा न लिहिलेला आहे. पुढील ठिपका आहे च लिहिलेला आहे. पुढे जायचे छ, ज, झ, ट, ठ, ड. अशा पद्धतीने आपण क्ष, ज्ञ पर्यंत शेवटचं अक्षर लिहून घेतलं आहे. अगदी एकाच क्रमाने लिहित आलो आहोत आपण. आता आपण काय करायचे आहे, हे सर्व ठिपके आहेत ते ज्या क्रमाने आपण अक्षरे लिहिली आहेत त्याच क्रमाने आपण जोडत जायचे आहे. चला तर मग आता आपण अ पासून ही सर्व अक्षरे एक एक जोडायला सुरुवात करूया. अ, आ, इ, उ, क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड. अशा प्रकारे जोडत जोडत आता आपण श पर्यंत आलो आहोत. स, ह, ळ, क्ष, ज्ञ आणि अ. बघा बरं आता किती छान आपल्याला आकार दिसत आहे. हा आता एक विदूषकाचा आकार आपल्याला दिसत आहे. आता तुम्ही काय करायचं आहे बरं का, ह्या विदूषकाला छानपैकी रंग द्यायचा आहे आणि सुंदर असे चित्र तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवायचे आहे. अशा प्रकारे पूर्ण रंग भरल्यानंतर आपला विदूषक असा दिसणार आहे. आवडला ना पाठ तुम्हाला? पुन्हा भेटूया. धन्यवाद.